नहीं हो प्रभाग क्रमांक 19 इकरा कॉलनी येथे एका प्लेग्राऊंडचा लोकार्पणचा कार्यक्रम माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे। त्या प्लेग्राऊंडसाठी त्या परिसरातील आमचे नगरसेवक आमिर पठाण तसेच माजिद भाई पठाण, अजहर भाई सय्यद आणि अनेक लोकांनी माझ्याकडे मागणी केली होती आणि त्यासाठी मी 1 कोटी रुपये मंजूर करून दिलेले होते आणि आज त्या कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे। आपण बघितलं असेल की मी निवडून आल्यापासून आजपर्यंत प्रत्येक क्षेत्रात कामं केली। या परिसरात आम्ही महिलांना फिरण्यासाठी एक गार्डन तयार केलेलं आहे, त्याचप्रमाणे तरुणांना खेळण्यासाठी एक प्लेग्राऊंड तयार करून दिलेला आहे आणि विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी शहरात 4 ठिकाणी अभ्यासिकासुद्धा तयार केलेल्या आहे। आज ह्या लोकार्पणच्या शुभारंभ प्रसंगी आमच्यासोबत आमची महिला जिल्हाध्यक्ष दीपा मॅडम तसेच फुजलभाई तसेच इक्बालभाई तांबोली, इक्बालभाई शाह आणि ह्या परिसरातील अजितभाई अनेक लोक माझ्यासोबत उपस्थित आहेत। आमदार साहेब, तुमचा एक सोशल मीडियावरती व्हिडिओ व्हायरल होत आहे। तुम्ही औरंगाबाद देवाच्या दर्ग्यावरती जाऊन आल्यात, फुलं अर्पण करून आलेले आहेत आणि तुमचा तीव्र शब्दात निषेध करण्यात येतोय, काय सांगाल? आता हे बघा, प्रत्येक माणसाला प्रत्येक आपल्या जे धर्माचे जे लोक आहेत त्यांचा आदर करणं हे गरजेचं आहे आणि कुठल्याही कबरेवर जाऊन आणि कुठल्याही दर्ग्यावर जाऊन जर कोणी त्यांना फूल अर्पण केलं तर त्याच काही आम्हाला काही वाईट वाटत नाही। नमस्कार, अनेक प्रश्न जनतेमधून त्यांच्या संदर्भात आज आपण त्यांना 2 सर आज कुठल्या कामात आपण बघितलं असेल की मी निवडून आल्यापासून तर आजपर्यंत प्रत्येक क्षेत्रात मी कामं केलेली आहे। मी पहिले आपल्या महिलांना फिरण्यासाठी एक गार्डनची निर्मिती केली, त्यानंतर विद्यार्थ्यांना शिक्षण अभ्यास करण्यासाठी त्यांच्यासाठी शहरात 4 अभ्यासिकासुद्धा तयार करून दिले। त्यानंतर आता आज हा जे प्लेग्राऊंडचा लोकार्पण माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे, यात तरुण वर्ग जे आहे तिथे खेळतील आणि मोठे प्लेयर तयार होतील अशी मला अपेक्षा आहे। सर, येणाऱ्या काळामध्ये असं म्हणले जाते की माननीय आमदार फारुख शाह साहेबांनी आतापर्यंत जेवढे कामं केले त्यांच्यानंतर ते कधीच पाहणीसाठी त्या ठिकाणी गेले नव्हते आणि अनेक कामांच्या ठिकाणी खड्डे देखील काही प्रमाणामध्ये झाले, असं देखील आरोप काही पक्षांच्या माध्यमातून तुमच्यावरती काय सांगतो? आणि खरं तर असं आहे की माझे काम एवढे आहे की जर मी दररोज एका कामावर जाऊन त्याची पाहणी केली तरी ते काम संपणार नाही। एवढे जास्त कामं मी केलेले आहे आणि हे चुकीचं आहे माझ्यावर आरोप करणं, कारण की जेवढे काम मी सुरू केले आणि तो शेवटपर्यंत त्याच्यावर माझ्या आणि माझ्या कार्यकर्त्यांचा लक्ष असतो। प्रत्येक ठिकाणी माझे कार्यकर्ते त्याची देखभाल करतात। सर, प्रश्न असा आहे की देवचंद नगर, संगमा चौक त्या भागामध्ये दलित वस्तींचा मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्याचं आता काम आलं, तर काही ज्या ठिकाणचा जो वर्ग आहे तो तुमच्याबद्दल नाराज झाला की पुढील त्या ठिकाणी रस्ता नसल्यामुळे काही भाजपचे नगरसेवक तिथं आहेत त्यांच्या सांगण्यावरून तो रस्ता अर्ध्याच बनवला आला, पुढे बनवण्यात आला नाही, काय सांगणार? मी
शहरातील जेवढे नागरिक आहेत आणि जेवढे जाती धर्माचे लोक आहेत, जेवढे घटक आहेत, त्या सर्वांना न्याय देण्याचा पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे. आता तुम्ही जे देवचंद नगर आणि त्या भागातली गोष्ट आता तुम्ही सांगताय, तर तुम्हाला सांगू इच्छितो की आता 2 दिवसापूर्वी जेवढे तेवढा जो परिसर आहे त्या सर्वांचे रस्त्यांचे वर्क ऑर्डर झालेले आहे आणि येत्या 2-4 दिवसात तिथलं पण काम आम्ही सुरू करणार. सर, एक शेवटचा प्रश्न. रस्ते गटारी आमदार माननीय फारुख शाह यांच्या माध्यमातून होत आहे, पण धुळ्यामध्ये असं व्यवसायासाठी व रोजगारासाठी एक मोठा प्रोजेक्ट येणार आहे. आता तुम्हाला तेच मी सांगितलं की मी फक्त रस्ते गटारी न करता प्रत्येक क्षेत्रात काम करतो आहे. मी आता MIDCचे जे प्रश्न होते ते 3 मोठमोठे प्रश्न मी मार्गी लावले आहे आणि आता शेवटचा जे प्रश्न आहे त्यांचा, पहिले तर बघा एक फायर स्टेशनची तिथे आवश्यकता होती, फायर स्टेशन तिथे उभारून दिला. त्यानंतर त्या लोकांना जे आपला पाण्याची कमतरता भासत होती त्यासाठी हरण्यामाळपासून तर MIDC डॅमपर्यंत पाणी पाईपलाईनसाठी 26 कोटी रुपये मंजूर करून दिले. त्याचा पण वर्क ऑर्डर देण्यात आलेला आहे, लवकरच त्याचं काम सुरू होईल. त्यानंतर आता तिसरा प्रश्न त्यांचा जे होता की तिथे एक रिजनल ऑफिस पाहिजे, तर RO ऑफिससाठी पण मी निधी मंजूर करून दिलेला होता. त्याच्या मागच्या वर्षी उद्घाटन केलेलं होतं आणि आज 60% काम पूर्णत्वास आलेलं आहे. चौथा काम MIDCचा हे होता की तिथे जे 156 हेक्टर जागा रावेर शिवाराची त्या MIDCसाठी अधिग्रहित करण्याची जी प्रक्रिया आहे ते अंतिम टप्प्यात आलेली आहे आणि लवकरच ती जागा अधिग्रहित करून आणि नवनवीन उद्योग तिथे आम्ही सुरू करणार आहोत. त्याच्यासाठी आमचा खूप प्रयत्न सुरू आहे. सर, आपण आता गेल्या वर्षी खासदारकीमध्ये काँग्रेसला पाठिंबा दिला, पण काँग्रेसचे जे माननीय राहुल गांधी ते OBC आणि आरक्षण अल्पसंख्याकांच्या विरोधात आहे, काय सांगणार? ते काँग्रेस असो किंवा दुसरे कुठलेही पक्ष असो, त्यांचं फक्त ते राजकारण करतात आणि मला त्यात काही भाग आपण घ्यायचा पाठिंबा नाही. दिला होता काँग्रेस. ऐकून घ्या, आम्हाला त्या भाजपला त्याची जागा दाखवायची होती म्हणून आम्ही त्यांना सपोर्ट केला आणि आम्ही फक्त काँग्रेसला निवडून दिला नाही, तर भाजपचा प्रभाव हा आमचा मेन ध्येय होता आणि तो आम्ही केला. तुम्ही बघू शकता ज्या ठिकाणी माननीय चुका है, जिसका लोकार्पण का यहाँ पर इफ्तिताह का प्रोग्राम यहाँ पर आमदार फारूक शाह साहब के हाथों हुआ है और हम समझते हैं